आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी वेगवान स्वरूपात पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। मॅनहॅटनमध्ये पार्किंग गॅरेज कोसळून एकाचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झालेले आहेत। अपघातानंतर इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक लोक अडकले होते तर रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचं प्रचंड नुकसान झालं। अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला। परिसरात मोठा आवाज झाला। इमारतीच्या आत असलेल्या प्रत्येक जण बाहेर पडला की नाही याची खात्री करण्यात आली आणि त्यानंतर अपघातग्रस्त कारमध्ये कोणीही नाही याची खात्री करण्यात आली। अग्निशमन विभागाच्या ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख जॉन एस्पेसिटो यांनी ही माहिती दिली। वरच्या मजल्यावर अडकलेल्या एका गॅरेज कर्मचाऱ्याला शेजारच्या छतावरून वाचवण्यात आलं। सिटी हॉल आणि ब्रुकलिन ब्रिज पासून काही अंतरावर आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पासून अर्धा मैल अंतरावर दुपारी 4 वाजता गॅरेज कोसळले। यामुळे इमारत पूर्णपणे अस्थिर झाल्याचं महापौर एरिक ॲडम्स यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं। जीवाला धोका असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांऐवजी ड्रोन आणि रोबोटिक श्वानाच्या मदतीने शोध घेतल्याचं अग्निशमन विभागाच्या प्रमुखांनी सांगितलं। अमेरिकेच्या मेन या राज्यात 4 मृत्यू झाला। याआधी महामार्ग 25च्या जवळ घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत 3 जखमी झालेत। एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय। बोडोईनमधल्या एका घरात मृतदेह सापडले। या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का याचा तपास केला जातोय। यामागे काय हेतू होता याचीही चाचपणी सुरू आहे। या दोन्ही घटनांमुळे महामार्ग 25वर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोर्टलँड जवळ यारमाउथ हा 9000 जणांचा समुदाय आहे आणि पोर्टलँडचं हे सर्वात मोठं शहर आहे। अमेरिकेच्या सभागृहाचे अध्यक्ष केविन मॅकार्थी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांना युक्रेनला भेट देण्याचं निमंत्रण दिल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी सांगितलं। झेलेन्स्की पोल्टावा प्रदेशाला भेट देत असताना हे बोलणं झाल्याचं ते म्हटले। रशियाच्या आक्रमणाविरोधात अमेरिकेनं युक्रेनला दिलेल्या अखंड पाठिंब्याबद्दल आणि लढ्याबद्दल त्यांनी मॅकार्थींचे आभार मानले। रशियाच्या आक्रमणाबाबत तसंच रशिया वापरत असलेली F-16 विमानं, लांब पल्ल्याची शस्त्र, अतिरिक्त शस्त्रांचा मुद्दा त्यांनी उपस्थित केल्याचं झेलेन्स्की यांनी सांगितलं। आदल्या दिवशी झेलेन्स्कींनी 2014 मध्ये युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्षाच्या सुरुवातीपासून डोनेत्स्क शहर असलेल्या अव्डिव्काला भेट दिली। रशियाच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ केल्याप्रकरणी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं मंगळवारी अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडाच्या राजदूतांना बोलावून घेतलं। व्लादिमीर कारामुर्जा ज्युनियर यांच्या खटल्यातील निकालाच्या सुनावणीला सोमवारी राजदूत उपस्थित होते। युक्रेनमध्ये रशियाच्या लष्करी कारवाईचा जाहीर निषेध केल्याबद्दल रशियन न्यायालयानं कारामुर्जाफला देशद्रोहासाठी दोषी ठरवलं आणि त्याला 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। अमेरिकन पत्रकार इवान गेरशकोविचला हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात राहावं लागेल असा निर्णय रशियन न्यायाधीशांनी मंगळवारी दिला। गेरशकोविच आणि US सरकारनं हे आरोप ठामपणे नाकारले। रशियामध्ये हेरगिरीच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आलेल्या वॉल स्ट्रीट जर्नलचा हा रिपोर्टर शीतयुद्धानंतरचा अमेरिकेचा हा पहिला वार्ताहर आहे। त्याच्या अटकेमुळे देशातील पत्रकारांमध्ये खळबळ उडवून दिली आहे। गेरशकोविचची एक झलक पाहण्यासाठी अनेक पत्रकारांनी कोर्टरूममध्ये गर्दी केली होती। मॉस्को सिटी कोर्टातील न्यायाधीशांनी त्याचं अपील फेटाळून लावलं आणि गेरशकोविचनं किमान 29 मे पर्यंत तुरुंगात राहावं असा निर्णय कोर्टानं दिला। ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासिओ लुला दी सिल्वा यांनी युक्रेनमधील शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुत्सद्दी दृष्टिकोन ठेवल्यानं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव्ह सोमवारी ब्राझीलच्या राजधानीमध्ये आले। लाव्रोव्ह आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री मौरो विएरा यांच्यातील बैठक मार्चमध्ये झाली होती, जेव्हा त्यांनी 20 आघाडीच्या अर्थव्यवस्थांच्या समूहाच्या शिखर परिषदेमध्ये द्विपक्षीय बैठक आयोजित केली होती। संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान विएरानं संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणात योगदान देण्यासाठी ब्राझीलच्या इच्छेचा पुनरुच्चार केला। दरम्यान युक्रेनमधील संघर्ष लवकरात लवकर संपवण्यात रशियाला रस असल्याचं लाव्रोव्ह यांनी सांगितलं। 7 लोकशाही राष्ट्रातील मुख्य मुत्सद्दींनी मंगळवारी जपानी रिसॉर्ट शहर कुरुइजावा इथे दुसऱ्या दिवशी चर्चा केली। युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशियाच्या आक्रमणाचा मुद्दा यावेळी चर्चेत होता। पुढील महिन्यात जपानच्या हिरोशिमा शहरात G7 राष्ट्रांचे नेते भेटणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर हा आढावा घेण्यात आला। अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन आणि जपानच्या पंतप्रधानांच्या पत्नी युको किशिदा यांनी सोमवारी व्हाईट हाऊसच्या मैदानावर त्यांच्या देशांमधील अनेक दशकांच्या मैत्रीचा सन्मान म्हणून एक चेरीचं झाड लावलं। किशिदा एकट्या युनायटेड स्टेट्सच्या भेटीला आलेल्या आहेत। वॉशिंग्टनमधील जपानी दूतावासाच्या म्हणण्यानुसार पंतप्रधानांच्या जोडीदारानं एकट्यानं युनायटेड स्टेट्सला प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ आहे। त्या या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये आहेत आणि US आणि जपानमधील मैत्री तसंच सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्याच्या उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत असं जपानी सरकारनं सांगितलं।
मेक्सिकोसोबतच्या फॅन्टेनाईल व्यापारातल्या कथित सहभागाबद्दल चीननं स्पष्ट केलं. अमेरिकेनं चीनी कंपन्या आणि व्यक्तींवर केलेल्या ताज्या निर्बंधांचा निषेध केला. यूएस ट्रेजरी डिपार्टमेंटनं 2 चीनी कंपन्या आणि 4 व्यक्तींविरुद्ध निर्बंध जाहीर केले. त्यांनी मेक्सिकन ड्रग कार्टेलला पूर्ववर्ती पदार्थांचा पुरवठा केला, ज्याचा वापर यूएस मार्केटला उद्देशून फॅन्टेनाईल बनवण्यासाठी केला जाईल. ज्या दिवशी अमेरिकेनं मेक्सिकोच्या शक्तिशाली सिनालोआ कार्टेलच्या 28 सदस्यांवर अंमली पदार्थांच्या तस्करीच्या चौकशीत आरोप लावण्याची घोषणा केली, त्याच दिवशी ही मंजुरी आली. जपानमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या G7 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या तयारीसाठीच्या बैठकीमध्ये चीनच्या वाढत्या चौक्यांना संबोधित केलं. चीननं अलीकडेच तैवानला वेढा घालण्यासाठी विमानं आणि जहाजं पाठवलेली आहेत. बीजिंग देखील वेगानं आण्विक वॉरहेड्स जोडतंय. दक्षिण चीन समुद्रावरील त्याच्या दाव्यावर कठोर भूमिका घेतंय आणि येऊ घातलेल्या संघर्षाची परिस्थिती रंगवत आहे. म्यानमारच्या लष्करी सरकारनं पारंपरिक बौद्ध नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी 3000हून अधिक कैद्यांना माफी दिली. मात्र मुक्त झालेल्यांमध्ये लष्कराच्या राजवटीला विरोध करण्यासाठी बंद करण्यात आलेल्या हजारो राजकीय कैद्यांचा समावेश आहे की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. माफ केलेल्या कैद्यांमध्ये 98 परदेशी लोक आहेत, ज्यांना हद्दपार केलं जाणार आहे. मोठ्या सुट्टीच्या दिवशी कैद्यांची मोठ्या प्रमाणावर सुटका होते. या घोषणेनंतर थोड्याच वेळात अनेक बसेस माजी कैद्यांनी भरलेल्या यंगूनमधील देशातील सर्वात मोठ्या दंडगृह इमसेन तुरुंगातून निघताना दिसल्या. म्यानमारच्या माजी नागरी नेत्या आंग सान स्यू की यांच्यासह सुमारे 17,460 राजकीय कैदी गेल्या बुधवारपर्यंत नजर कैदेत होते. म्यानमार 1 फेब्रुवारी 2021 पासून लष्करी राजवटीत आहे. त्याच्या सैन्यानं स्यू की यांच्या निवडलेल्या सरकारची हकालपट्टी केली होती. 200 स्थलांतरितांसह तटरक्षक दलाचे जहाज कॅटानिया बंदरात दाखल झालं. रविवारी माल्टीज रेस्क्यू झोनमध्ये इटालियन कोस्ट गार्डनं सुटका केलेल्या 600 जणांच्या गटाचा ते एक भाग होते. इटालियन न्यूज एजन्सी ANSAच्या म्हणण्यानुसार उर्वरितांना फॅन्ट्रेक्स जहाजावर सिसिली येथे आणण्यात आलं. आणखी 300 स्थलांतरित रविवारी नौदलाच्या जहाजातून ऑगस्टा बंदरात पोहोचल्या आणि आता स्थलांतरितांची संख्या जवळपास 33,000 इतकी झाली आहे. इटलीच्या उजव्या विचारसरणीच्या सरकारनं गेल्या आठवड्यात परिस्थितीला तोंड देण्यासाठी 6 महिन्यांची आणीबाणी लागू केली. गुड फ्रायडे कराराच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रतिनिधी क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट इथे एकत्र आले. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि UK आणि आयर्लंडचे माजी नेते बेलफास्टमध्ये जमलेल्या वक्त्यांपैकी आहेत. उत्तर आयर्लंडला ऐतिहासिक शांतता करार करण्यास मदत केल्याच्या 25 वर्षांनंतर होणाऱ्या वर्धापन दिनाच्या परिषदेसाठी एकत्र भेटतायत. बेलफास्ट आणि डब्लिनमधील भाषणादरम्यान बिडेन यांनी उत्तर आयर्लंडच्या राजकारण्यांना आठवण करून दिली की US शांततेमध्ये किती मजबूतपणे गुंतवणूक करते. पेनसिल्व्हेनिया सेंट जॉन फेटरमॅन सोमवारी सिनेटमध्ये परतले. 2 महिन्यानंतर फ्रेशमॅन डेमोक्रॅटनं क्लिनिकल डिप्रेशनसाठी इनपेशंट उपचारांची मागणी केली. फेटरमॅन यांच्या वॉशिंग्टनमधील सेवेला जेमतेम 1 महिना झाला होता आणि गेल्या मे महिन्यात कॅपिटल फिजिशियन डॉक्टर ब्रायन P. मोनाहन यांच्या सल्ल्यानुसार तो वॉल्टर रीड यांच्याकडे गेले असता मोहिमेदरम्यान त्यांना बसलेल्या स्ट्रोकच्या परिणामातून ते बरे झाले. 200हून अधिक लोक मारले गेलेल्या प्राणघातक अपघातात बळी पडलेल्या एका ब्राझिलियन व्यक्तीला फ्रेंच न्यायालयानं एअरबस आणि एअर फ्रान्सला 2009च्या रिओ दे पॅरिसच्या फ्लाईट 447च्या क्रॅशच्या प्रकरणी मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केल्याचं त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं. फ्रान्स गंभीर नाही, परिणामी न्यायाधीश गंभीर नाहीत, ते पक्षपाती आहेत. जर ते निपक्षपाती असते तर त्यांनी खरोखरच न्याय केला असता आणि त्यांनी तसं केलं नाही, असं आपले नातेवाईक गमावलेल्या इतर लोकांनी म्हटलं. या अपघातामुळे 228 लोकांचा मृत्यू झाला आणि विमान सुरक्षा उपायांमध्ये कायमस्वरूपी बदल झाले. चीनी सरकारच्या वतीनं न्यूयॉर्क शहरात गुप्त पोलीस स्टेशन स्थापन करण्यात मदत केल्याच्या आरोपावरून 2 पुरुषांना अटक करण्यात आली आणि चीनच्या राष्ट्रीय पोलीस दलातील सुमारे 36 अधिकाऱ्यांवर युनायटेड स्टेट्समधील असंतुष्टांना त्रास देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला. या खटल्यांचा उद्देश अमेरिकेमध्ये लोकशाही समर्थक कार्यकर्ते आणि बीजिंगच्या धोरणांवर खुलेआम टीका करणाऱ्या आणि त्यांचं भाषण दडपण्यासाठी चीन सरकारच्या प्रयत्नांना बाधा आणणं आहे. गेल्या उन्हाळ्यात 8 अधिकाऱ्यांनी जेलँड वॉकर या 25 वर्षीय कृष्णवर्षीय माणसावर केलेल्या प्राणघातक गोळीबारामुळे त्याच्या मूळ गावी अक्रोन ओहायो येथे निदर्शनं झाली आणि फेडरल चौकशीची मागणी झाली. ओहायोच्या अटर्नी जनरलनं सोमवारी जाहीर केलं की एका भव्य ज्युरीनं अधिकाऱ्यांवर आरोप लावण्यास नकार दिलाय आणि म्हटलंय की वॉकरनं पाठलाग करताना पोलिसांवर किमान 1 गोळी झाडली. वॉकरच्या कुटुंबानं याला क्रूर आणि मूर्खपणा म्हटलंय. पोलिसांनी सांगितलं की त्यांनी 27 जून रोजी किरकोळ उपकरणाच्या उल्लंघनासाठी वॉकरला ओढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाठलाग सुरू झाला आणि तो थांबवण्यात अयशस्वी झाला. त्यांनी सांगितलं की त्यानंतर त्यानं त्याच्या कारमधून 40 सेकंदांनी पाठलाग करताना गोळी झाडली.
माजी चान्सलर अँजेला मर्केल यांनी जवळपास 16 वर्ष देशाचं नेतृत्व केल्याबद्दल जर्मनीचा सर्वोच्च सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला। अध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टेनमेयर यांनी 4 टर्म चान्सलरला विशेष कामगिरी केल्याबद्दल ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट प्रदान केलं। त्या पातळीचं वेगळेपण प्राप्त करणाऱ्या त्या तिसऱ्या माजी नेत्या होत्या। पहिले दोन म्हणजे पश्चिम जर्मनीचे पहिले नेते कोनराड एडेनॉर आणि हेल्मुट कोहर, ज्यांनी जर्मनीला पुन्हा एकत्र आणलं। 16 वर्ष तुम्ही महत्त्वाकांक्षेनं, बुद्धीनं, उत्कटतेनं जर्मनीची सेवा केली आणि मर्केल यांनी यावेळी हे सांगितलं। भारतात गेल्या 24 तासात 10,542 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर देशभरात 63,562 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। मंगळवारी दिल्लीमध्ये 1,537 नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे, तर कोरोना बळींचा एकूण आकडा 5,31,190 वर पोहोचलाय। यासोबतच इतरही काही आंतरराष्ट्रीय बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। खाली पडण्याची भीती आहे। एवढ्या उंचावरही तो सायकल एखाद्या खेळण्यासारखी उडवत असून निर्भीडपणे स्टंट करतोय आणि या व्यक्तीची ही स्टंटबाजी पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल। ट्रेन आणि मेट्रोमधील गर्दीमुळे अनेकदा स्टेशन येईपर्यंत बसण्यासाठी सीट मिळत नाही, त्यामुळे प्रवाशांना उभं राहूनच प्रवास करावा लागतो। पण रोज उभं राहून प्रवास करण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी एका तरुणानं नामी शक्कल लढवली आहे। तरुणाची ही युक्ती सोशल मीडिया युजर्सना देखील फार आवडली आहे। चीनमधील हांगझोऊ मेट्रो लाईन 2 या मेट्रो स्टेशनमधील हा व्हिडिओ आहे। यासाठी त्यानं मेट्रो प्राधिकरणाची देखील परवानगी घेतली आहे। तो रोज सिंगल सोफा खांद्यावर उचलून स्टेशनवर आणतो आणि त्यावर बसतो। त्याला पाहून प्रवाशांसह मेट्रोचे कर्मचारी देखील आश्चर्यचकित झाले। इंटरनेटवर अनेकदा प्राणी आणि पक्ष्यांचे गोड व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यामुळे लोकांच्या मनाला खूप दिलासा मिळतो। अनेक वेळा हे प्राणी अशी कृत्य करतात ज्याला पाहून लोक थक्क होतात। सध्या अशाच एका पोपटाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। व्हिडिओमध्ये दिसणारा हा पोपट इतर पोपटांहून थोडा वेगळा आहे, कारण पोपट बोलतात हे तर तुम्हाला माहितच आहे, पण आपण त्यांना जेवढं शिकवू तेवढं ते बोलतात, पण तेही मोजकेच शब्द। पण या व्हिडिओतील हा पोपट अगदी माणसांप्रमाणे गप्पा मारतोय। तो कशा प्रकारे बोलतो ते ऐकण्यासाठी हा व्हिडिओ एकदा बघा। What you gonna do? Bamber, bamber. Oh. Stop. Gizmo, who are you? Let the birds out. Chirp, chirp, come. I see you. Yeah, I know it's here, huh? I love you. I do. Yeah. Yeah. Be serious. Sapphire, what you gonna do? Bamber, bamber. Oh. आजकाल प्रसिद्धीसाठी काहीतरी वेगळं हटके करण्याच्या प्रयत्नात युवा पिढी असते। यामध्ये अनेक मजेशीर गोष्टींपासून ते धोकादायक स्टंट पर्यंत सर्व काही केलं जातं। जपानमधील काही युवकांनी चक्क भला मोठा मानवचलित घोडा तयार केलाय, जो पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही की हा खोटा घोडा आहे। या घोड्याच्या आतमध्ये दोघे उभे राहून ते घोड्याला चालवतायत। अगदी खऱ्या घोड्याप्रमाणे हा घोडा हालचाल करताना दिसतोय। Great stuff. So everyone stand by. Here we go. And way up, Joey. आजच्या युगात जगात दडलेल्या कलागुणांना बाहेर काढण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम माध्यम बनलंय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, कारण कोणत्याही कोपऱ्यात प्रतिभा दडलेली असली तरी ती या व्यासपीठाच्या माध्यमातून एक ना एक दिवस समोर येतेच। आता या कलाकाराकडेच बघा ना, या तरुणानं शॅम्पूच्या साहाय्यानं कागदावर शिवाचं चित्र असं काढलंय। आता हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, त्यासाठी
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. स्पेस एक्सनं सोमवारी त्याच्या महाकाय रॉकेटचा पहिला प्रक्षेपण प्रयत्न रद्द केला. एलॉन मस्क आणि त्यांच्या कंपनीनं मेक्सिकोच्या सीमेजवळ टेक्सासच्या दक्षिणेकडील टोकापासून सुमारे 400 फूट स्टारशिप रॉकेट प्रक्षेपित करण्याची योजना आखली होती. स्पेस एक्सनं पहिल्या टप्प्यातील बूस्टरच्या समस्येमुळे प्रक्षेपण पुढे ढकललं. चंद्रावर आणि शेवटी मंगळावर अंतराळवीर आणि कार्गो पाठवण्यासाठी स्टारशिपचा वापर करण्याची कंपनीची योजना आहे. स्टुडिओच्या अंदाजानुसार द सुपर मारिओ ब्रदर्स मूव्हीनं उत्तर अमेरिकन थिएटरमधील अॅनिमेटेड चित्रपटासाठी $87 दशलक्ष तिकीट विक्रीसह आतापर्यंतचा सर्वोत्तम दुसरा विकेंड मिळवलाय. फॅमिली फ्रेंडली युनिव्हर्सल रिलीजनं त्याच्या रेकॉर्ड मेकिंग ओपनिंग विकेंडपासून 41% घसरण केली आहे. पोप फ्रान्सिस यांनी सार्वजनिकरित्या सेंट जॉन पॉल यांचा बचाव केला आणि नुकत्याच स्वर्गीय पोपबद्दल समोर आलेल्या आक्षेपार्ह आणि निराधार आरोपांचा निषेध केला. सेंट पीटर स्क्वेअरमधील पर्यटक आणि यात्रेकरूंना दिलेल्या टिप्पणीत फ्रान्सिस म्हणाले की पोलंडच्या पोंटिफच्या स्मृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून जगभरातील विश्वासू लोकांच्या भावनांचा अर्थ लावण्याचं त्यांचं लक्ष आहे. काही दिवसांपूर्वी व्हॅटिकनच्या मीडिया उपकरणानं एक कथित रोमन मॉबस्टरच्या ऑडिओ टेपचं निंदनीय म्हणून वर्णन केलं होतं, ज्यानं असं सूचित केलं होतं की जॉन पॉल अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यासाठी बाहेर जातील. व्हॅटिकनमध्ये राहणाऱ्या व्हॅटिकन कर्मचाऱ्याची किशोरवयीन मुलगी इमॅन्युएला ऑर्लँडीच्या भाऊ पिट्रो ऑर्लांडी यानं इटालियन टीव्ही कार्यक्रमात ही टेप ऐकवली होती. ईस्टर नंतरच्या पहिल्या रविवारी पारंपरिक उत्सवासाठी रविवारी हजारो कॅथलिक यात्रेकरू चिलीच्या कॉलिना शहरात जमले. बऱ्याच जणांनी हुआसोस किंवा घोडेस्वारांचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता, ज्यात अतिरिक्त लांब स्पर्स आणि क्लिष्टपणे कोरलेले बंद लाकडी रकाने समाविष्ट होते. ईस्टर नंतरचा पहिला रविवार दैवी दया रविवार म्हणून ओळखला जातो. जकार्ताची ग्रँड इस्तिकलाल मशीद या रमजानमध्ये उपासकांमध्ये व्यस्त आहे. यावर्षी त्यांना मशिदीच्या ग्रीन क्रेडेन्शियल्सला चालना देण्यासाठी देणगी देण्यास प्रोत्साहित केलं जातंय आणि 2019 मध्ये मोठ्या नूतनीकरणानं मशिदीच्या छतावर 500हून अधिक सौर पॅनल बसवलेत. सौर पॅनल आता इस्तिकलालच्या वीज वापराचा प्रमुख स्रोत आहेत. रमजानची सर्वात पवित्र रात्र साजरी करण्यासाठी सोमवारी उशिरा जेरुसलेममधील अल अक्सा मशिदीत हजारो मुस्लिम जमले. विश्वासू चिन्हांकित लैलात अल कद्र, ज्याचा अर्थ शक्तीची रात्र किंवा नियतीची रात्र, प्रार्थना आणि फटाके. रमजानच्या 27व्या दिवशी पाळल्या जाणाऱ्या लैलात अल कद्र दरम्यान मुस्लिम त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देण्यास सांगतात. त्यांचा असा विश्वास आहे की या प्रसंगी देवानं देवदूत गॅब्रिएलला पैगंबर मोहम्मदकडे पाठवलं आणि कुराणचं पहिलं श्लोक प्रकट केलं. इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या दरम्यान उपासक पवित्र स्थळावर जमले. यावेळी कोणत्याही घटनांची नोंद झाली नाही. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.